दिवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू। ठाण्याच्या नायब तहसीलदारांची माहिती। मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना। दरवाजामध्ये लटकत असलेले प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती। 2 लोकलमधील प्रवासी दरवाजाला लटकत असल्यामुळे दुर्घटना। कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये लटकलेले प्रवासी शेजारून सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांना घासले गेल्यामुळे दुर्घटना। दुर्घटनेमध्ये दोन्ही लोकलमधील प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती। 13 जणांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती। उल्हासनगरमधील 23 वर्षीय तरुणाचा मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये मृत्यू। केतस सरोज असं मृत तरुणाचं नाव। लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू। विखी मुख्यदल असं मृत रेल्वे जीआरपी कर्मचाऱ्याचं नाव। मुंब्र्यातील लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग। टर्निंगजवळ गाडी हळू करण्यासाठी 4 जणांना केलं तैनात। लोकल दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची कळवा रुग्णालयाबाहेर गर्दी। यावेळी मृतांच्या कुटुंबियांचा एकच टाहो। मुंब्रा दरम्यान असलेल्या धोकादायक वळणाबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिणारा प्रवासी जखमी। आज झालेल्या लोकल दुर्घटनेमध्ये कुणाल नावाचा मनसे कार्यकर्ता जखमी झाल्याची अविनाश जाधव यांची माहिती। लोकल अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या मृतांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घोषणा। मुंब्र्यातील रेल्वे दुर्घटना दुर्दैवी। केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रताप जाधवांची प्रतिक्रिया। तर जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्याही दिल्या सूचना। मुंब्रा लोकल घटना अत्यंत दुर्दैवी। या संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। तर लटकून प्रवास करण्याची कोणाला हौस नसते, त्यामुळे लोकल आणि डब्यांची संख्या वाढवली पाहिजे अशी कोल्हेंची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लोकल दुर्घटनेबाबत शोक व्यक्त। मृत प्रवाशांना मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली। मुंब्रा लोकल दुर्घटना प्रकरणाबाबत मुख्यमंत्री जखमींना मदत जाहीर करतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। तर रेल्वे मंत्र्यांशी तातडीनं उपाययोजना करण्याबाबत चर्चा करणार असल्याची अजित पवार यांची माहिती। श्रीकांत शिंदेंकडून कळवा रुग्णालयामध्ये जात जखमी प्रवाशांची विचारपूस। दुर्घटनेचा रेल्वे प्रवाशांकडून घेतला आढावा। दिवा सीएसएमटी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी। केंद्राकडे त्यासाठी सरकार म्हणून पाठपुरावा करणार। श्रीकांत शिंदेंची लोकल दुर्घटनेनंतर प्रतिक्रिया। लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी अपघाताचं मुख्य कारण। मात्र असं असलं तरीही असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचा खापर फोडून चालणार नाही। शरद पवारांनी रेल्वे प्रशासनाला खडसावलं। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी लोकलमधून पडल्याची घटना दुर्दैवी। खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। रेल्वे प्रशासनानं अलर्ट राहणं गरजेचं, म्हस्केंचं वक्तव्य। रेल्वे प्रशासनानं एसी लोकलची संख्या वाढवली, मात्र साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्या नाहीत, त्याचा हा परिणाम। आव्हाड यांची प्रतिक्रिया। दिवा मुंब्रा कळवामधील वाढती लोकसंख्या पाहता दिव्यावरून टर्मिनस वाढवण्याची केली मागणी। रेल्वे मंत्री की रील मंत्री। मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंची रेल्वे प्रशासनावर टीका। घटना दुर्दैवी असल्याची ही प्रतिक्रिया। बाहेरच्या लोंढ्यांमुळे लोकल सेवा कोलमडल्याची राज ठाकरेंची टीका। नियोजन नसल्यामुळे संपूर्ण शहराचा विचका। मेट्रो मोनो रेल्वे सुरू करून काहीही होणार नसल्याची ही प्रतिक्रिया। गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई रेल्वेसाठी वेगळ्या महामंडळाची मागणी। मात्र कोणत्याच सरकारनं या मागणीकडे लक्ष दिलं नाही। राज ठाकरेंची पोस्ट। मुंब्रा लोकल दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार। मनसेच्या अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। फलाटांची लांबी वाढवण्याची आणि लोकल सेवा वाढवण्याची केली मागणी। उद्या रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेचा धडक मोर्चा। मुंब्रा लोकल दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक। रेल्वे प्रशासन मठ्ठ। त्यांच्याकडे वेळेवर रुग्णवाहिका देखील नसतात। सर्वांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार। माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याकडून लोकलमधून प्रवासी पडल्याच्या दुर्घटनेवर संताप। ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीनं वाढली त्या गतीनं आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही। भाजप नेते किरीट सोमय्यांकडून खंत व्यक्त। तर पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू, सोमय्यांचं वक्तव्य। असे अपघात होण्याची ही पहिली वेळ नाही।
जरा जरी धक्का लागला तरी लोक लोकलमधून पडतात. मुंब्रा स्थानकावर सेफ्टी पॅरामीटर नाहीत. मुंब्रा प्रवासी संघाच्या रफिक शेख यांची संतप्त प्रतिक्रिया. मुंब्र्याच्या वळणाबद्दल आधी सुद्धा रेल्वे प्रशासनाला माहिती दिली होती. रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाईंची माहिती. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधून पडून दररोज सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू. 2023 साली 2590 प्रवाशांचा मृत्यू. रेल्वेची माहिती. दिव्याहून येणाऱ्या लोकल आधीच भरून येतात, त्यामुळे त्यात चढणं शक्य नसतं. प्रवाशांनी सांगितल्या समस्या. तर ठाण्याच्या पुढील स्थानकांसाठी रेल्वेकडून ठोस उपाययोजना नाही, प्रवाशांचा आरोप. गेल्या 20 वर्षांमध्ये लोकलमधून पडून 51,802 प्रवाशांचा मृत्यू. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून माहिती समोर. नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असतील. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांची माहिती. लोकल दुर्घटनेनंतर रेल्वेचा निर्णय. लोकलची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू. सर्व लोकलचे डबे 12 वरून 15 पर्यंत करण्यात येणार. रेल्वे प्रशासनाची माहिती. कल्याण ते कसारा 3ऱ्या रेल्वे लाईनचं नियोजन सुरू असून सीएसएमटी पर्यंत 6वी लाईन टाकण्यात येणार. कल्याण ते कर्जत दरम्यान सुद्धा नवी लाईन टाकण्याचं काम सुरू. रेल्वे प्रशासनाची माहिती. धावती एक्सप्रेस पकडताना हात सटकल्यामुळे एक प्रवासी गंभीर जखमी. नाशिक रेल्वे स्थानकावरची घटना. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला आज 11 वर्ष पूर्ण. भाजप नेते आणि कार्यकर्ते जनतेला सरकारच्या कामांची माहिती देणार. तर मुंबईतही विशेष कार्यशाळेचं आयोजन. मोदी सरकारची ऐतिहासिक 11 वर्ष ही जनतेच्या सेवेतील संकल्प, समर्पण आणि समर्पणाचा सुवर्ण काळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची एक्सपोस्ट. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांची जून अखेरपर्यंत निवड होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती. पाहुणे येतात जातात, पण पक्ष आपल्यालाच चालवायचा असतो. भाजपमधील आयारामांना उद्देशून आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप आज फोडणार. मुंबई भाजपच्या वतीनं आज संध्याकाळी दादरमधील योगी सभागृहामध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. राष्ट्रवादीचा उद्या पुण्यात 26वा वर्धापन दिन. यानिमित्त सोहळ्याचा टीझर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रदर्शित. उद्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे वर्धापन दिन. या दिनाचे वेगवेगळे सोहळे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष. कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. बैठक व्यवस्थेनुसार शरद पवारांच्या शेजारील खुर्चीवर असलेल्या नावाची प्लेट उचलून अजित पवारांनी बाजूच्या खुर्चीवर ठेवली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या सेनेकडून जोरदार तयारी सुरू. मुंबई संपर्क नेते सिद्धेश कदम यांचा शिवसेना शाखा भेटी दौरा. उद्धव ठाकरे आजही आपल्याला फोन करतात. शिंदेंच्या सेनेचे नेते संजय राठोड यांचा भाषणामध्ये दावा. तर भाषण संपल्यानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संजय राठोड यांनी आपण वक्तव्य केलंच नसल्याचा घुमजाव. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाबाहेर ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाबाहेरचं बॅनरबाजी झाल्यामुळे चर्चांना उधाण. पुण्यामध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा एकत्रित फोटो असलेला बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं दोघांच्या वाढदिवसानिमित्त लावले बॅनर. 13 जूनला आदित्य ठाकरेंचा तर 14 जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना 3 लाखांपेक्षा अधिक मानधन. मात्र सोयाबीनचे भाव फक्त 3,500 रुपये. अमरावतीमध्ये बच्चू कडूंचा सवाल. तर यावेळी सरकार झुकलं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा कडूंचा इशारा. सोलापूर विमानतळावर 15 वर्षांनंतर नागरी विमान उतरलं. गोवा विमानतळावरून सोलापूरला विमान आलं. 1948 साली सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरामध्ये विमानतळाची उभारणी करण्यात आली.
देशामध्ये विमानसेवेत झालेल्या क्रांतीमध्ये सोलापूरचाही समावेश झाला. आता लवकरच मुंबईसह हैदराबाद आणि तिरुपतीसाठी उड्डाण घेणार. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. यामुळे पर्यटन, शेती आणि उद्योगांना चालना मिळणार. मोहोळांकडून विश्वास व्यक्त. पीओपी गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. कृत्रिम तलावामध्ये मूर्तींचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा डोळ्यामध्ये साठवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं शिवभक्त किल्ले रायगडावर भरत गोगावले यांच्या हस्ते सपत्नीक पूजा. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पूजा. रायगडावरील होळीच्या माळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्याकडून ढोलवादन. यावेळी मंत्री भरत गोगावलेंनी कोकणी शैलीमध्ये नृत्य करत आपली नॅपकिन हातात घेऊन ठेका दिला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर ढोल ताशांचं वादन. भगवे झेंडे नाचवत तरुण तरुणींकडून ढोल ताशांचं वादन. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं. मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींची रायगडावर गर्दी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेनचा शुभारंभ. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. महाराज आणि स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न असून गडचिरोली ते गडहिंग्लज अशा सर्व भागातील प्रवासी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेननं प्रवास करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज टुरिस्ट रेल्वेचं माणगावमध्ये शाही स्वागत. पर्यटकांनी दुर्गराज रायगडला भेट देऊन केली पाहणी. भारत-पाक तणावानंतर लावलेली हारफुल आणि प्रसादावरची बंदी अजूनही कायम. शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका. हारफुल नेण्यास साई संस्थान परवानगी कधी देणार? भाविकांकडून सवाल. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये तंबाखू बंदी. धूम्रपान करून थुंकणाऱ्यावर कठोर कारवाईचा प्रशासनाचा इशारा. काही भाविकांनी केलेल्या तक्रारीनंतर मंदिर प्रशासनाचा निर्णय. विठ्ठल नामाचा जयघोष करत अंध वारकऱ्यांच्या पायी दिंडी हिंगोलीमध्ये दाखल. 1 जून रोजी वाशिममधून निघालेली दिंडी 6 जुलैला पंढरीत दाखल होणार. गजानन महाराजांची पालखी वाशिमच्या नागरतास परिसरामध्ये दाखल. मालेगाव शहरामध्ये दाखल होण्यापूर्वीची पालखीची ही ड्रोन दृश्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मुंबईतील कुर्ल्यामध्ये महाआरती. फडणवीसांच्या हस्ते आरती संपन्न. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 महिने पूर्ण. प्रकरणाची सुनावणी बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू. मात्र 10वा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार. प्रत्येक दिवस न्याय मागण्यामध्ये आणि दुःखात गेला. वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. तर ज्यांनी हत्या प्रकरणामध्ये आरोपींना मदत केली त्यांचं नाव तरी जाहीर करा, वैभवीची मागणी. एसटी महामंडळाला मे महिना अखेरपर्यंत 2640 पैकी 1569 स्वमालकीच्या एसटी बस मिळाल्या. तसंच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांबाहेर आता ईव्ही बॅटरी स्टेशन उभारलं जाणार. पर्यावरण संवर्धनासोबतच पश्चिम रेल्वेच्या महसुलातही त्यामुळे भर पडेल.